कुरुंदवाड येथे शुक्रवारी सकाळी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला। कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने आयोजित या मोर्चात शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। मोर्चाची सुरुवात सिद्धिविनायक हॉस्पिटल येथून झाली। नवबाग रोड, सन्मित्र चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा नगरपालिकेसमोर येऊन समाप्त झाला। सहभागी नागरिकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला। यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना डॉक्टरांवर होणारे हल्ले अत्यंत गंभीर असून असे प्रकार सहन केले जाणार नाहीत। शहरातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावेत। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। दरम्यान काही दिवसापूर्वी डॉक्टर महेश सुरवसे यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी व डॉक्टरांना संरक्षण द्यावे अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली। निषेधाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दवाखाने दिवसभर बंद ठेवण्यात आले। मोर्चात नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक वैभव उगळे, अक्षय आलासे, जय कडाळे, तानाजी आलासे, उदय डांगे, प्रदीप चव्हाण, अली बागवान, शैलेश वोरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच शिरोळ, जयसिंगपूर व कुरुंदवाड येथील वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी व डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देवदूत म्हणून नागरिकांची सेवा करणाऱ्या या मानव म्हणले तर चालेल, या सेवाभावी डॉक्टरांच्यावर जो भ्याड हल्ला होतोय याची पोलिसांनी ताबडतोब दखल घ्यावी। आणि मगाशी मान्यसाहेबांनी मगाशी सुतार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना 326, 324 न लावता त्यांना 307 कलम लावून ताबडतोब त्याला पुढच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये खेचावं आणि जास्तीत जास्त शिक्षा झाली तर पुढच्या येणाऱ्या तरुण मुलांच्यावर असा प्रसंग आला तर तो थांबेल यासाठी माझा पोलीस स्टेशनला माझी नम्र विनंती आहे। तुम्ही आता जर गावच्या बाहेर जाऊन जर तो पोलीस असेल तर तुम्ही कुरुंदवाडची सेवा डॉक्टर लोक कसे करतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे पोलीस एकमेव क्षेत्र आहे जे तुम्ही अहोरात्र 24 तास इमर्जन्सीसाठी सदैव कायम तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर असतात। परंतु ज्यावेळेला अशा घटना डॉक्टरांच्या बाबतीत होतात त्यावेळेला त्यांचं कुठेतरी हे मनोबल, धैर्य खचलं जातं की आपण कुणासाठी एवढं करतोय। आणि जर त्याचा जर आपल्या प्रोफेशनवर किंवा त्यांच्या ज्या काम करण्याच्या इच्छेवर जर या गोष्टीचा जर दूरगामी परिणाम होत असेल तर भविष्यात नक्कीच डॉक्टर्स मग इमर्जन्सी पेशंट घेण्यासंदर्भात किंवा इतर सेवा देण्यासंदर्भात विचार करावे लागतील।